रोल. नवी मुंबई शहरामध्ये पुनर्विकासाचं जे आहे वाऱ्या जोरात धावताना दिसून येत आहेत आणि काही बिल्डर जे आहेत नवी मुंबई शहरामध्ये वास्तवाला आहेत आणि नवी मुंबईकरांवर मोठ्या प्रमाणात दादागिरी करताना दिसून येत. मात्र आता नवी मुंबईकर स्वतः एकत्र येत पुनर्विकासाचा प्रश्न जो आहे तो मांडताना दिसून येत आहेत. समाजसेवक आहेत बाबा कदम. सर, तुम्ही सगळ्या लोकांना एकत्र घेत पुनर्विकासाचा प्रश्न जो आहे सर्वसामान्यांना घरं देण्याची योजना अंमलात आहे. नक्कीच आपण पाहिलं असेल की नवी मुंबईमधले सगळे बिल्डर कुठं वास्तवाला आहेत तर नवी मुंबईमध्ये, आणि नवी मुंबईच्या ह्या सगळ्या रिडेव्हलपमेंट बिल्डिंग आहेत त्यांच्यावरती फार मोठा डोळा आहे त्यांचा. आमचं काम एकच आहे की या सगळ्या सोसायटी असतील, हे सगळे घर मालक असतील, त्यांना सत्य दाखवण्याचं काम आम्ही करत आहोत. यामध्ये कुठंही आम्ही बिल्डरचं काम करत नाही, कुठंही चुकीच्या गोष्टी करत नाही. आणि स्वयंपुनर्विकास ही अशी संकल्पना आहे ज्याच्या माध्यमातून स्वतः सोसायटी असू द्या, तिथं असोसिएशन्स असू द्या, स्वतः डेव्हलपिंग करतील अशी चांगली संकल्पना, म्हणजे लोकांचा विकास लोकांच्याच माध्यमातून एक चांगली संकल्पना आज नवी मुंबईमध्ये रुजवण्याचं काम आम्ही करणार आहोत. पण किती सोसायटीना एकत्र येऊन सर्व म्हणजे सभासद सोसायटी एकत्र येऊन सगळी सोसायटी निर्माण करताय. आता त्या भौगोलिक परिस्थितीमध्ये त्या सोसायटीची संख्या किती आहे याच्यावरती डिपेंड ठरतं. परंतु आजच्या या शिबिरासाठी नवी मुंबईमधून कमीत कमी 150 ते 200 हाऊसिंग सोसायटीचे संचालक आणि ट्रस्टी या ठिकाणी आले होते. सर, या भाग म्हटलं कोपरखंड आहे, घनसोली हा माथाडी कामगारांचा आहे. तिथे सुद्धा पुनर्विकासाचा जो आहे माथाडी कामगारांना घरं मिळत नाही. पुनर्विकासाचा प्रश्न आहे तो कसा सोडवला जाणार आहे? आज खरं पाहिलं तर तुम्ही एक चांगला प्रश्न विचारला आहे की घनसोलीमध्ये माथाडी सोसायटी आहेत आणि त्याच्यामध्ये मला सांगा बिल्डर कशा प्रकारे आज इथं हे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील किंवा शासन असेल यांनी इथं लक्ष घालणं गरजेचं आहे की कुठलंही कागदोपत्री त्या रहिवाशांशी कुठलाही कागदोपत्री व्यवहार केलेला नाही, तरीसुद्धा धमकी देऊन कुठंतरी मुलांना पाठवून कुठंतरी गुंडांना पाठवून त्या ठिकाणी चाव्या घेण्याचं काम चालू आहे. आणि हे काम आम्ही असेपर्यंत कुठल्याही प्रकारे होऊन देणार नाही. लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं काम आम्ही करतो. सर, मनोज जरांगे पाटील जे आहेत ते आज ते बैठक घेत आहेत, पुन्हा एकदा अधिवेशन येते, पुन्हा एकदा ते आक्रमक झालेले मराठा समाजाचे प्रश्न. नक्कीच मराठा समाजाचे प्रश्न हे आमच्या संवेदनशील विषय आहे आणि त्याच्यामध्ये जो विषय आहे त्यामध्ये मराठा समाज अतिशय ताकदीने होतो. हे होते अंकुश कदम. त्यांनी सांगितले नवी मुंबई शहरातले जे सर्वसामान्य नागरिक एकत्र आहेत, 150 पेक्षा जे आहेत सोसायटी एकत्र आहेत, पुनर्विकासाचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वाडेसह विकास मिरणे, साम नवी मुंबई. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.